नंतर देतो सांग शोधायला लागेल. हॅलो बोल. पहिला चेंडू इथे ऋतिक भाभी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिला. चेंडू मिड विकेट कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय. अफलातून दर्जाचा एक खणखणीत असा षटकार. पारितोषिक डिक्लेअर करायच्या आधीच पारितोषिक पटकावले नरुल कुरेशी यांनी. षटकार किंवा चौकार एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. अंजुबा अनिवारी यांच्याकडून. टाइमला गेलो नाही तू शोध. टी-शर्ट 42 पाहिजे थांब जरा. पुन्हा एकदा ऋतिक भाभी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म वरती विकेट. बेल्स पडण्या कारण हा डेड बॉल घोषित केलेला आहे. ऋतिक भाभी वरती षटकार लगावलाय. पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर नुरुल कुरेशी यांनी आपले हात खोललेत. यावेळेला ऋतिक फुल टॉस चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फायदा घ्यायचा होता या चेंडूवरती, परंतु फायदा घेऊ नाही शकलेत आणि तिथे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला फिल्डर होते राज. त्यांनी कोणतीही चूक नाही केली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर कमबॅक पाहायला मिळते ऋतिक याच्या माध्यमातून. एक षटकार खाल्यानंतर हाही चेंडू थोडासा बॅकवर्डला ठेवला. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फिरकी दिली. चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ घोषित क्षेत्रामध्ये जाणार. एक धाव मिळणार या चेंडूवरती आणि एका धावनेची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. नुरुल कुरेशी आणि साहिल धोंडेची जोडी मैदानात. नुरुल कुरेशी एक षटकाराच्या साह्याने खेळताना यावेळेस ऋतिक भाभीच्या गोलंदाजीवरती. येस इट इज व्हाईट बॉल. ऋतिक भाभेनी चेंडूला थोडासा हलवारपणे सोडला, परंतु तो ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू होता आणि अंपायरने त्याच्यावर वाईट दर्शवला. एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा ऋतिक. पुन्हा एकदा ग्राउंडच्या आधारे खेळलेला चेंडू. फिल्डर आहे, कोणतीही चूक नाही करणार आणि एक धाव पूर्ण करणार दोन्ही फलंदाज. एका धावनीची धावसंख्या 10 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या डू ऑर डायच्या सामन्यात कोण जिंकणार, कोण बाजी मारणार? 4 षटकांचा सामना. एक ओव्हर पॉवर प्लेच्या षटकात ऋतिक भाभी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्याचा विचार केला ना लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारी संघाच्या, तर कुठेतरी 1 हँडेड जिंकणारी मॅच ते पराभूत झाले होते. रनआउट तिथे होण्याचा नक्कीच प्रयत्न होता रनआउट करण्याचा, परंतु तिथे टॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या नुरुल कुरेशी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय तो ऋतिक भाभी. अद्यापचा एक चेंडू येणं बाकी आहे पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील. 10 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू हवेत होता आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला जाणार चेंडू. एक धाव मिळणार या चेंडूवरती आणि एका धावनेची धावसंख्या जाऊन पोहोचते. एक षटका समाप्तीनंतर 11 धावा. सुंदर असं षटक हाताळलं ऋतिक भाभी याने. एक षटकार जरूर खर्च केला, परंतु नंतरचं कमबॅक सुंदर असं केलेलं ऋतिक भाभी याने आणि पॉवर प्ले षटकात फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. जास्ती वेळ दवडायचा नाही, कोणतेही टीम मिटिंग्स घ्यायच्या नाही आहेत. बघायचं आहे दुसरं षटक घेऊन कोण येणार लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारी संघाकडून, कारण की ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी खूप महत्वपूर्ण राहणार आहे. जो संघ जिंकेल तो सरळ जाणार सुपर 8च्या लढतीसाठी, तो बरकरार राहणार आणि हरेल तो मात्र सरळ पुढच्या वर्षीसाठी वाट बघणार आहे. तर यावेळेला स्वतः कर्णधार येतोय, स्वतःच्या हातात षटक, स्वतःच्या हातात चेंडू घेऊन षटकासाठी वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं षटक घेऊन मंदार मात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार. नुरुल एका षटकाराच्या साह्याने खेळतोय. पहिला चेंडू टाकण्यास मंदार म्हात्रे तयार.
फुल टॉस चेंडू, चेंडूला ओळखलं, चेंडूला भिरकावून दिलं, सरळ मिड विकेटच्या डोक्यावर येणारा हा अफलातून दर्जाचा लांब पल्ल्याचा षटकार. पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिला. नुरुल कुरेशीने आपली कॅप्टन्सी पारी साध्य करताना यावेळेला मंदार मात्र चेंडूला थोडासा लांब ठेवतोय आणि चेंडूला फिरकी देतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक षटकार खाल्यानंतर सुंदर असं कमबॅक म्हणता येईल. मंदार मात्रे याचं पहिला चेंडू खराब होता. मॅच थांबवायची, 1 मिनिट थांबवायचे. स्वयंसेवक लक्ष ठेवायचं, बॉल पडताना कोणती गाडी सोडायची नाहीये. मंदार मात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट नुरुल कुरेशीसाठी. याही वेळेला चेंडूला फ्लायटेड डिलिव्हरी केली होती. कार्पेटच्या आधारे जाणार चेंडू, तिथे फिल्डर आहे आणि एकच धाव मिळणार या चेंडूवरती. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. पहिला चेंडू आपण पाहिला ना, तर फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूचा भरपूर समाचार घेतला. यावेळेला मात्र साहिलला बांधून ठेवलाय. चेंडूला पडल्यानंतर फिरकी दिलेली आहे मंदार मात्रेनी. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्कोर 18 धावसंख्येवरती थांबलेला. यावेळेला 2 चेंडूचा खेळ अद्याप येणं बाकी. इथे मात्र चेंडूला ओळखलं नाही. चेंडू बॅट्समनला रीड केलं मंदार मात्रेने की डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न करतोय. बाहेर टाकला चेंडू आणि इथे मात्र साहिल धोंडेला स्टंपिंगच्या रूपात परतावं लागेल ते डगआउटच्या दिशेला. वाईट चेंडू होता. चेंडूला बॅट्समनला ज्याप्रमाणे रीड केला ना, त्याप्रमाणे चेंडू बराचसा बाहेर टाकला आणि तिथे काय विकेट किपिंग केली, काय यष्टीरक्षण केलं. साहिलला सरळ पाठवलं डगआउटच्या दिशेला. साहिलची जागा बंद करण्यासाठी येतो नवीन फलंदाज देवेश म्हात्रे. देवेश म्हात्रेच्या हातामध्ये खूप पॉवर आहे. मोठे मोठे स्ट्रोक्स लगावण्यास तो माहिर आहे खेळाडू. त्याच्या बॅट मधून अनेक वेळा आपण बॅटिंग करताना त्याच्या बॅट मधून मोठे मोठे लांब पल्ल्याचे षटकार पाहिले, त्याचप्रमाणे अर्धशतक पाहिली. यावेळेला देवेश मात्र स्ट्रायकिंग मार्क वरती, बॉलिंग मार्क वरती मंदार. याही वेळेला चेंडूला स्लोवर वन टाकला. एक ऑफ स्पिन केलेला चेंडू, चायनामॅन पद्धतीचा हा चेंडू होता. मंदार म्हात्रेंनी कोणताही मोठा फटका लगावण्यास यश नाही दिले ते देवेश याला आणि एक धाव मिळणार या चेंडूवरती. एक चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. या दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा मंदार म्हात्रे नुरुल साठी गोलंदाजी करणार. नुरुल 2 षटकांच्या साहाय्याने खेळतोय अद्याप. पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रातील. देवेश म्हात्रे आणि नुरू हसन कुरेशीची जोडी मैदानात. नवीन गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज जागृती दल संघाचा अजून एक गोलंदाज हर्षल भालवणकर. इनिंग ब्रेक मध्ये आरसी ग्रुप भाल विरुद्ध कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये नवीन गोलंदाज आलेला आहे हर्षल भालवणकर. संघातर्फे तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हर्षल भालवणकर कडे ती क्षमता आहे. तोही बराच मोठा, त्याच्याकडे बरा मोठा एक्सपिरियन्स आहे. तर कशा रीतीने तोही एक्सपिरियन्सचा वापर करणार हे बघणं आहे नक्कीच. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार समोर फलंदाज देवेश म्हात्रे.
पहिला चेंडू डॉट चेंडू डेड बॉल अंपायर दर्शवतात. हातामधून चेंडू निसटला त्या वेळेला अंपायरने सांगितलं की हा चेंडू डेड बॉल आहे. पुन्हा एकदा हर्षल बालवणकर आपल्या बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती देवेश मात्रे एका धावेने खेळत आहेत. एका चेंडूवरती एक धाव जरूर बनवली हर्षल. हो, या वेळेला नक्कीच ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. अंपायरने सांगितले, अंपायर हात समांतर जमिनीला समांतर फेलून सांगत आहेत की हा चेंडू मात्र वाईट बॉल आहे. एक धाव मिळाली या चेंडूवरती आणि या धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. लक्ष्मी रिसॉर्ट भाल विरुद्ध उसदिले वंथळ या 2 संघाच्या मध्ये रंगणारा हा सामना. या वेळेला चेंडूला ओळखलं, चेंडूला भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा येतो एक दणदणीत खणखणीत असा दम. आपण पाहिलं ना पहिल्या तिन्ही पहिल्या षटकात ऋतिक भाबियाला त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर मंदार मात्र्याला त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, आता हर्षल भालवणकरला त्याच्याही पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. देवेश मात्रे आल्या स्वागत करतोय हर्षलचं षटकारानेशी आणि धावसंख्या 27 वर पोहोचते. पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे, चेंडू 1 बाउन्स. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे, परंतु 2 धावा नाही रोखू शकत क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मिळणार या चेंडूवरती. या 2 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचणार 29 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. देवेश मात्रे याच्याकडे क्षमता आहे अद्याप मोठे स्ट्रोक्स लगावायची. अजूनही 10 चेंडूंचा खेळणे या इनिंग मधील बाकी आहे. हर्षल भालवणकर तिसरा चेंडू घेऊन. ओहो, बॅटची एज होती परंतु तिथे कॅच ड्रॉप होतोय. मंदार मात्रे होता, मंदार मात्रेला चेंडू समजला नाही, ओळखायला नाही आला चेंडूला आणि मात्र त्याच्या ग्लोव्ज मधून चेंडू निसटतो आणि डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू जाणार. एक धाव मिळणार याही चेंडूवरती. 30 धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी. हर्षल भालवणकर एक षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक. या वेळेला मात्र खोलात टाकतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय. तिथे प्रथमेश मलव आहे, कोणतीही चूक नाही करणार आहे चेंडूवरती, परंतु एक धाव नाही रोखू शकत दोन्ही फलंदाजांनी. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट करत एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे आणि साथी फलंदाज नुरुल ला खेळायची संधी दिलेली आहे, जो की धुवाधार फलंदाजी करतोय. इथे मात्र बॅटची एज. नुरुल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर नवीन फलंदाज नुरुल याची जागा भरून करण्यासाठी येतोय झैद कुरेशी. नुरुल यांनी आपल्या वैयक्तिक फलंदाजी करताना 15 धावा बनवल्या, 2 षटकार ठोकले आणि आता मात्र नुरुलच्या पायावरती पाय ठेवून झैद कुरेशीला तशीच फलंदाजी करावी लागेल जर मोठा स्कोर उभा करायचा आहे लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारे संघासमोर. तर हर्षल भालवणकर एक षटकार खाल्ल्यानंतर सुंदर असा कमबॅक करतोय. अद्याप शेवटचा चेंडू येणं बाकी या तिसऱ्या षटकातील. हर्षल भालवणकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू झैद कुरेशी. यावेळेला सुंदर असा चेंडू होता, चेंडूला खेळून काढला, एक धाव पूर्ण केलेली आहे. तिथे ऋतिक भाबी मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु तिथे थोडस खराब गॅदरिंग पाहायला मिळालं आपल्याला हर्षल भालवणकर कडून. एक धाव नाही रोखू शकत फलंदाजांना आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक घेऊन कोण येणार, स्लॉग ओव्हर कोण घेऊन येणार, जिथे 32 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. सुंदर असा स्टार्ट पाहायला मिळाला उसेद 11 थळच्या माध्यमातून. देवेश मात्रे आणि झैद कुरेशीची जोडी अद्याप मैदानात आपल्याला पाहायला मिळते.
सत्यम शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे वैयक्तिक पहिलं व संघातर्फे शेवटचं स्लॉग ओव्हर घेऊन आलेलं आहे सत्यम कोळी. फिरकीचा जादूगर आपण नक्कीच त्याला म्हणू शकतो. सत्यम कोळी आलेला आहे गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे चौथं षटक घेऊन तर कमीत कमी धावा मध्ये रोखावं लागेल. ते उसेद 11 थर्डला सत्यमला आपली गोलंदाजीची छाप सोडावी लागेल. या मैदानावरती जर क्वालिफाय व्हायचं असेल तर नक्कीच सत्यम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंड वरती झैद कुरेशी. शॉर्ट चेंडू होता परंतु चेंडूला ओळखता नाही आला. चेंडूला बॅटची एज घेऊन चेंडू जाणार शॉट थर्डमॅनच्या दिशेला जिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सत्यम सज्ज होते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देवेश म्हात्रे ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सत्यम यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलेला आहे. त्या चेंडू वरती लांब 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 खूप लांब षटकार. नक्कीच जर ISPL चा विचार केला ना तर हा 9वा असेल. एक 9 रन शॉट होम रन आपण म्हणू शकतो. त्या प्रकारचा झैद कुरेशीच्या बॅट मधून आलेला हा अफलातून दर्जाचा षटकार सत्यम कोळीवरती हल्ला बोल केलाय. आक्रमण केलंय झैदने. पुन्हा एकदा सत्यम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ओहो इथे मात्र अंपायरचा इशारा ना बाकी. पुन्हा एकदा अंपायरने हात समांतर करून सांगितलेले की हाही चेंडू स्वैर आहे. हाही चेंडू वाईट बॉल आहे. एका धावनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. वॉटर बॉल यावेळेला मात्र सुंदर कमबॅक. इथे मात्र बॅटची एज आणि झैद कुरेशी बॅक टू द पवेलियन. वरती लागते. अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या शेवटच्या षटकातील नवीन फलंदाज रियाजची जागा भरून करण्यासाठी आलेला आहे. अल्ताफ कुरेशी स्ट्रायकिंग एंड वरती देवेश म्हात्रे 3 चेंडूंचा सामना करणार. सत्यम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र वॉट अ शॉट. ये 9 नाही ये 10 आहे. लांब 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 खूप लांब एक अफलातून दर्जाचा अफलातून षटकार.
शॉटचा विचार केला ना तर मुन्ना सरांच्या भाषेत डबे में डब्बा डबे में केक घुटना टेक तमाशा दे त्या पद्धतीचा हा षटकार देवेश मात्रच्या बॅट मधून आलेला हा. पुन्हा एकदा सत्यम गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची धाव संख्या जाऊन पोहोचते 49 धावा. अद्यापचा एक चेंडू येणं बाकी आहे. देवेश मात्रे अंडर स्ट्रायकिंग मार्क. सत्यम कोहलीवरती हल्ला बोल केलेला आहे देवेश मात्रे यांनी. नो चेंडू. इथे काय घडलंय? पिच आउटसाइड पिचिंग असेल. अंपायर हा नो. यस, पिचच्या बाहेर पडल्यामुळे हा चेंडूला नो दर्शवलेला अंपायरने आणि या चेंडूवरती मिळणार आहे फ्री हिट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु हा चेंडू फ्री हिट असल्या कारणे लेग बाईसच्या रूपात एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि ओव्हरची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्या धावफलकावरती लागते आणि 52 धावांचा आव्हान ठेवलेला आहे लक्ष्मी रिसॉर्ट भालवणारे संघासमोर. आरसी ग्रुप थर्ड संघाचा कर्णधार, त्याच वेळेला कैलासवासी नामदेव आशा साखरकर पुरस्कृत साखरकर 11 थर्ड संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचा आहे. एका बाजूला रोशन पाटील तर दुसऱ्या बाजूला रुपेश भाबी. चला पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये आलोय. आरसी ग्रुप 11 भाल विरुद्ध नामदेव आशा साखरकर पुरस्कृत या ठिकाणी खेळणार आहे साखरकर 11. रुपेश भावी विरुद्ध रोशन पाटील ही लढत मैदानावरती अनुभवणार आहोत. डू ऑर डाय मॅच असेल. दोन्ही संघ एक एक मॅच हारलेले आहेत. जो संघ हारेल तो बाहेर जाईल आणि जो संघ जिंकेल तो संघ खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यांना अजून एक चान्स असणार आहे. जो संघ जिंकेल त्याला. अजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला आपण पाहतोय कैलासवासी नामदेव आशा साखरकर 11 आणि दुसऱ्या बाजूला आरसी ग्रुप 11 भाल. नाणेफेकीचा कौल लागलाय ना कैलासवासी नामदेव आशा साखरकर यांच्या माध्यमातून आणि फिल्डिंगचा इशारा. बॉलिंग चूज केलं फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय नामदेव आशा साखरकर यांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा घेऊन चलतो कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों फिर से एक बार चलते हैं मैदान के ऊपर. जाकी 52 रनों का लक्ष्य रखा है लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोनारी की टीम के सामने. लक्ष्मी रिसॉर्ट भाल टीम ने पहले मैच में अपने हाथों में का जो बोलते हैं ना एक तुंडातला घास, उसी तरीके से वो मैच लॉस्ट किया था. 3 गेंदों में 1 रनों की आवश्यकता थी, वहां पे वो 1 रन नहीं बन पाए. एक चेंज करा कोण पण आणि यायचे ते रोशन उसेद 11 थर्ड साठी पारितोषिक येतोय. लागोपाठच्या 2 विकेट साठी अंजुबा अनवारे यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
तोपनानी जी पहला और टीम की तरफ से पहला ओवर लेके आया है जमीर बुकारी बाबू। एक विराट हल्के ये प्लेयर है, देखना है जमीर बाबू किस प्रकार से गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज मंदार म्हात्रे, कैप्टन कैप्टन बल्लेबाजी के लिए आया है। ओहो, पहली ही गेंद इस वक्त टप्पा खाने के बाद धीमी होती हुई और सीधा कीपर के दस्तानों में जा बैठी। पहली गेंद डॉट डालते हुए जमीर बुकारी, जाकी बड़ा लक्ष्य 52 रन बना है जीतने के लिए। समीर बुकारी राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए तैयार। इस वक्त बैट इस वक्त जरूर गेंद वन बाउंस टिप्पा खाने के बाद सीधा बॉल लाइन के बाहर। ये शानदार चौका। फिर से एक बार जमीर बुकारी गेंदबाजी के लिए तैयार। ये क्या हुआ, कैच ड्रॉप हुआ है शायद से। बाईसी नो नो वरीज। यहाँ पे शानदार गेंदबाजी जमीर की तरफ से देखने मिली है। पहला गेंद डॉट, उसके बाद एक चौवा, इसके बाद फिर से एक बार डॉट। शानदार कमबैक, फिर से एक बार जमीर बुकारी डांसिंग डाउन द विकेट खेलने की कोशिश। गेंद हवा में, फील्डर साइल नीचे, कोई भी गलती नहीं करेंगे। विकेट का पतन, बड़ी मछली फंसी जाल में। मंदार बड़ी मछली फंसी जाल में। मंदार मात्रे बैक टू द पवेलियन। पहला झटका लगता हुआ, एक चौवा लगाने के बाद शानदार कमबैक देखने मिला जमीर बुकारी की तरफ से और मंदार मात्रे को फंसा दिया जाल में। नए बल्लेबाज मंदार मात्रे की जगह लेने के लिए आएंगे। नए बल्लेबाज सुजल म्हात्रे नए बल्लेबाजी के लिए आएंगे। सुजल म्हात्रे वन डाउन बैटिंग के लिए आते हुए। ओपनिंग जोड़ी हमने देखी ना, पार्थ नाइक और मंदार मात्रे। मंदार मात्रे ने एक चौवा जड़ा, उसके बाद विकेट। जमीर बुकारी की तारीफ करनी पड़ेगी। इसी प्रकार की गेंदबाजी की जरूरत है अगर ये मैच जीतना है तो। वेळ दवडाचा नाही कोणताही, आपल्याकडे वेळ खूप कमी, अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, जास्ती वेळ दवडायचा नाहीये। जमीर बुकारी फिर से एक बार राइट आर्म मोड़ती विकेट गेंदबाजी करेंगे सुजल के लिए। ओहो, इस वक्त जड़ में गेंद डाली हुई, वहां पे फील्ड में मिस्टेक होती हुई 1 रन मिल गया इस गेंद के ऊपर। एक हाथ में का गेंद थी ना, उसके ऊपर टूट पड़े, लेकिन गेंद को मिसफील्ड किया, फंबल हुआ और 1 रन रोकने में कामयाब नहीं हुए वहां पे फील्डर, और 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जहां पहुंचा है 5 रन। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार पार्थ नाइक ऑन द स्ट्राइकिंग मार्क। इस वक्त फुल टॉस गेंद नहीं छोड़ेंगे। गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल है और ये भी छक्का है।
कोण आहे सिद्धू? कोण होता? चप्पल पडलं त्याला माहितीच नाही. इस वक्त पार्थ ने अपने इरादे स्पष्ट किए, छक्का ठोका, गेंद को परख लिया था और सीधा बॉल लाइन के बाहर फेंक दिया था. पार्थ की यही खासियत है, बड़े स्ट्रोक्स लगाने में माहिर होने वाले ये बल्लेबाज. इस वक्त कैप्टन खुद बॉलिंग मार्क पे आते हुए पहला अपना नीशी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके पहले ओवर में जमीर बुखारी ने 11 रन खर्च किए हैं और नुरुल गेंदबाजी के मोर्चे के ऊपर आया है. ओहो, ये क्या हुआ? ये क्या हुआ? ये तो मोए मोए था. गेंद सीधा वेस्ट हाइट के ऊपर और 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. उघडा डोळे पहा नेट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. अतिरिक्त के रूप में 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और इस 2 रनों के साथ 13 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर. नुरुल की थोड़ी सी खराब शुरुआत स्ट्राइकिंग एंड पे सूजल. रन अप में मिस्टेक, फिर से एक बार बॉलिंग मार्क पे जाएंगे नुरुल. राइट आर्म ओवर द विकेट बल्लेबाजी के लिए सूजल. इस वक्त कट करना चाहते थे लेकिन वहां पे गेंद और बल्ले का कोई संबंध नहीं, संपर्क नहीं. ये गेंद बिंदी जाती हुई, बिंदी गेंद और एक डालते हुए नुरुल कुरैशी. पहला गेंद खराब डालने के बाद दूसरी गेंद पे शानदार कमबैक. फिर से एक बार राइट आर्म आउट विकेट. फिर से एक बार उसी तरीके की खेलने की कोशिश. इस वक्त रन चुराने में कामयाब रहे पार्थ ने अपने खुद के ऊपर भरोसा रखे स्ट्राइक पे आने की कोशिश की और स्ट्राइक ली है. 22 के रूप में 1 रन मिलता हुआ. स्कोर 14 रनों पे रुका हुआ जहां की 52 रनों की जरूरत है. फिर से एक बार रनिंग में थोड़ा सा रनअप में थोड़ा सा मिस्टेक होता हुआ और डेड बॉल करार दिया अंपायर ने. पार्थ ऑन द स्ट्राइकिंग मार्क, एक छक्के की सहायता से खेल रहे हैं. ओहो, व्हाट अ बॉल, व्हाट अ फैंटास्टिक पीस ऑफ बॉलिंग. गेंद यॉर्कर लेंथ पे गेंद डाली, पार्थ परख नहीं पाए गेंद और ये भी गेंद बिंदी जाती हुई. स्कोर 14 रनों पे रुका हुआ. फिर से एक बार नुरुल टू पार्थ. फिर से एक बार उसी तरीके की गेंद बैट की एज लेके सीधा कीपर के दस्ताना में जा बैठी. कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर. बांध के रखा है लक्ष्मी रिसोर्ट भाल लोनारी टीम के प्लेयर्स को. बैट्समैन को कोई बड़े स्ट्रोक्स लगाने के मौके नहीं दे रहे. नुरुल एक छक्का जरूर आया था जमीर बुखारी की बैट से. ओवर में इस वक्त गेंद को जरूर खेला हवा में, वहां पे फील्डर नहीं है. गेंद 1 बाउंस, टाइम फॉर फैंस. इट्स वेलकम बाउंड्री फॉर लक्ष्मी रिसोर्ट भाल लोनारी. पार्थ ने गेंद को परख लिया था और सीधा भेज दिया स्क्वायर लेग की दिशा में एक शानदार चौका. इस चौके के सहायता से स्कोर में इजाफा. स्कोर जहां पहुंचा है 18 रन. 1 विकेट के नुकसान लगे. सुजल म्हात्रे और पार्थ नाइक की जोड़ी मैदान में. पार्थ नाइक ने पहले मैच में जरूर 1 गेंदों पे 1 रनों की जरूरत थी, तब जरूर डॉट गेंद डाली थी. वहां पे हितेश सासवणेकर वहां पे गेंदबाज थे, शानदार गेंदबाजी की थी हितेश ने. 6 गेंदों में 8 रन डिफेंड किए थे हितेश सासवणेकर ने. इस वक्त नुरुल, इस वक्त फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश. गेंद हवा में और यहां पे कैच नहीं छोड़ेंगे. पार्थ नाइक बैक टू द पवेलियन. बिग ब्लो.
समाप्ति के बाद 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अठारह रन लगे हैं स्कोरबोर्ड के ऊपर। नए बल्लेबाज पार्थ नाइक की जगह लेने के लिए आएंगे प्रथमेश मलव। आने वाले 12 गेंदों में 34 रनों की आवश्यकता है। प्रथमेश मलव और सुजल म्हात्रे की जोड़ी मैदान में, और गेंदबाजी के लिए आए गेंदबाज अपनानी जी पहला हॉल टीम की तरफ से तीसरा ओवर लेके साहिल धोंडे। साहिल ऑन द बॉलिंग मार्क, स्ट्राइकिंग एंड पे सुजल म्हात्रे। पहली गेंद फुल टॉस, गेंद को देखा पर का, गेंद को भेज दिया सीधा बॉल लाइन के बाहर। एक शानदार छक्का। का फायदा उठाया और गेंद को सीधा भेज दिया बॉल लाइन के बाहर। पटकी हुई गेंद, फिर से एक बार गेंद सीधा स्क्वायर लेग सी, मारे शापारे का फ्लातून षटकार। पीस ऑफ बैटिंग, 2 गेंदों में 2 छक्के लगाए हैं सुजल म्हात्रे ऑन द फायर। बरस पड़े हैं साहिल धोंडे के ऊपर। पहली गेंद फुल टॉस को भी भेजा बॉल लाइन के बाहर, और दूसरी गेंद शॉर्ट गेंद थी, उसको भी भेजा स्क्वायर लेग बॉल लाइन के बाहर। इस वक्त 10 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। साहिल धोंडे के ऊपर प्रेशर आता हुआ, प्रेशर अगर रिलीज करना हो तो एक विकेट जरूर लेना पड़ेगा साहिल को। इस वक्त राइट आर्म और द विकेट। इस वक्त जरूर गेंद ऑफ स्टंप पे पिचिंग की थी, गेंद टप्पा खाने के बाद बैट की एज लेके जाते हुए सीधा शॉट थर्डमैन की दिशा में जाके डिक्लेयर जोन मौजूद है। 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर। आने वाली 9 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। सुजल म्हात्रे और प्रथमेश मलव की जोड़ी मैदान में। फिर से एक बार पटकी हुई गेंद, गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक्स लगाने की कोशिश, गेंद 1 बाउंस 2 बाउंस डिक्लेयर जोन में जाती हुई। 1 रन जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर। आने वाली 8 गेंदों में 20 रनों की आवश्यकता। साहिल ने अच्छा कमबैक किया है 2 छक्के खाने के बाद। 2 रन जरूर खर्च किए इन 2 गेंदों में। अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी। ये गेंद जरूर खेला है, बड़ा स्ट्रोक्स, बहुत हवा में गेंद, फील्डर नीचे, फील्डर कोई गलती नहीं करेंगे और 1 विकेट का पतंग। सुजल म्हात्रे बैक टू द पवेलियन। स्कोर कार्ड पे 32 रन स्कोर पहुंचा है। आने वाली 8 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। 7 गेंदों में 20 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज आए हैं रोशन पाटिल। साहिल धोंडे ने क्या कमबैक किया है, 2 छक्के जरूर खाए थे, उसके बाद वो होने वाला वो कमबैक। मैंने कहा था कि अगर मैच में कमबैक करना है तो विकेट लेना पड़ेगा, ब्रेक थ्रू देना पड़ेगा अपनी टीम के लिए, और वो ब्रेक थ्रू देने में कामयाब रहे। सुजल म्हात्रे को भेज दिया डगआउट में, और नए बल्लेबाज आया है लेफ्ट हैंडेड बल्लेबाज रोशन पाटिल। थलेश्वर थर्ड टीम का ये एक ओपनिंग बैट्समैन ओपनिंग बैटिंग के लिए आता है थलेश्वर थर्ड टीम के पास से। और सोचा जाए ना तो साहिल धोंडे भी थलेश्वर थर्ड टीम के ही प्लेयर है, तो
तो अच्छा बैटल रंगेगा, एक अच्छा बैटल होगा दोनों प्लेयर्स में। एक दूसरे को जानते हैं दोनों प्लेयर्स कि किस प्रकार से गेंदबाजी होगी, किस प्रकार से बल्लेबाजी होगी। तो किसके बाजू में जाएगा ये मैच। आने वाली 7 गेंदें 20 रन। ओहो, आपस स्वीप खेलना चाहते थे लेकिन गेंद टिप्पा खाने के बाद सीधा कीपर के दस्तानों में जा बैठी और यहाँ पे ओवर की समाप्ति। आने वाले 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 20 रन। किसके कंधों पे देंगे, कौन आएगा गेंदबाजी के लिए। जाकी 6 गेंदे जीतने के लिए चाहिए 20 रन। मारण्याचं चालेल टाकल्यावर नाही देत तो चालेल मारण्याचा। तो गेंदबाजी के मोर्चे के ऊपर आया है गेंदबाजी के लिए देवेश म्हात्रे। जाकी 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 20 रन। प्रथमेश मलव ऑन द स्ट्राइकिंग मार्क। अगर प्रथमेश मलव ये मैच जिताते तो सिद्धेश वड़े की तरफ से 1000 रुपए का इनाम। देखना है प्रथमेश मलव किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे। राइट आर्म ऑफ द विकेट देवेश टू प्रथमेश मलव। पहली ही गेंद पे उड़ाया है, गेंद नहीं रुकेगी। ये गेंद बहुत दूर, एक लंबा छक्का। डीजे डीजे मास्टर ने ये गाना बजाया, प्रथमेश मलव उसी तरह से बताते हुए कि चिल करो, मैं अभी भी मैदान में हूं। आने वाली 5 गेंदें जीतने के लिए 14 रनों की जरूरत। देवेश फिर से एक बार। ओहो, इस वक्त तेज तर्रार गेंद को परख नहीं पाए, गेंद को पढ़ नहीं पाए। डॉट गेंद फेंकते हुए देवेश म्हात्रे। 299 299 ये वाइड डॉट बॉल है, माफ कीजिए डॉट बॉल 299। ये फिर से एक बार देवेश म्हात्रे टू प्रथमेश मलव। फिर से एक बार खेला है, स्ट्रेट ड्राइव खेला है ये गेंद को साहिल। इस वक्त दूसरे रन लेना चाहते थे प्रथमेश, लेकिन वहां पे गलती होती हुई, खराब कॉलिंग और अभी भी जीतने के लिए 3 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज आए हैं सत्यम कोहली, दोनों भी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। स्ट्राइकिंग एंड पे रोशन पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंड पे सत्यम कोहली। जीतने के लिए चाहिए 3 गेंदों में 13 रन। देखना है, बड़े स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे, 2 छक्के लगाने पड़ेंगे अगर ये मैच जीतना है तो। देवेश म्हात्रे राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे रोशन पाटिल के लिए। ओहो, इस वक्त जरूर बड़ा स्ट्रोक्स लगाना चाहते थे परंतु लेकिन वहां पे डॉट गेंद फेंकते हुए और यहां पर विकेट का पतन। रोशन पाटिल बैक टू द पवेलियन। में जीतने के लिए अभी भी 13 रनों की आवश्यकता। बैट्समन लवकरात लवकर जायचं आहे। बॅट्समन
कोणताही वेळ दौडायचा नाहीये, लवकरात लवकर मैदानात जायचं आहे बॅट्समन. आने वाली 2 गेंदें जीतने के लिए चाहिए 13 रन. कौन जीतेगा ये मुकाबला? ओहो, यहाँ पे सत्यम कोहली के बैट में से जरूर ये शॉट आता हुआ, लेकिन वहां पे कैच ड्रॉप हुआ है, लेकिन कुछ प्रभाव नहीं पड़ेगा गेंदबाजों के ऊपर और ये टीम के ऊपर, क्योंकि उसे 11 टीम ने ये मैच अपने झोली में लगभग तो भर दिया है. आने वाली एक गेंद जीतने के लिए अभी भी 11 रनों की आवश्यकता. देवेश 12 रनों की आवश्यकता, एक गेंद 12 रन, और ये मैच अपने झोली में भर दिया है. उसे 11 टल, वेल प्लेड और हार्ड लक लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारे. मैच जिनके बल्ले से आए 19 रन, नॉट आउट 19.